लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना गुढीपाडवा भेट 10वा अधिक 11वा हप्त्याचं गिफ्ट तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं गिफ्ट सर्वात मोठी अपडेट. गुढीपाडवा स्पेशल सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज आहे 31 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. कारण की सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. मार्च महिना आज संपत आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. 10व्या हप्त्यासोबत 11वा हप्ता मिळणार का, 11व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार का, याविषयी सर्व माहिती सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता किती मिळणार, 11वा हप्ता किती मिळणार, संपूर्ण अपडेट आजच्या एका व्हिडिओमध्ये. आणि गुढीपाडव्याची भेट काय झालं, गुढीपाडव्याची भेट कोणती मिळणार होती, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण की एकदम ऑथेंटिक अपडेट या युट्यूब चॅनलवरती आपण तुम्हाला देत असतो. ठीक आहे, तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. बघा, काल तारीख होती 30 मार्च, काल होता गुढीपाडवा सण. बघा, सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडव्याचा सण एकदम आनंदामध्ये साजरा झाला. परंतु एका गोष्टीची कमी होती, ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचं वाटप झालं नाहीये. तर बघा, गुढीपाडवा स्पेशल अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की काल गुढीपाडव्याचा सण होता. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा रंगली होती की गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरती रंगली होती. परंतु काल गुढीपाडव्याच्या सणा दिवशी पैसे जमा झाले नाही. सकाळपासून सर्व महिला, सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या, वाट पाहत होत्या. परंतु गुढीपाडव्याचे पैसे काही जमा झाले नाही व सर्व महिलांना निराशाच मिळाली. ठीक आहे, तर बघा, आता गुढीपाडव्याचे पैसे काल तर आले नाही, मग कधी येणार, आता संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करतोय. त्या अगोदर जर तुम्ही मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील A to Z अपडेट्स पाहायला मिळतात. ठीक आहे, तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. सर्व बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे. सर्व बँकेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहे. तर या ठिकाणी बघा, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये आता लाडकी बहिणींच्या 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. परंतु यामध्ये अशा 5 बँक आहेत ज्या बँकेमध्ये सर्वात अगदी पैसे येणार आहेत. जर त्या 5 बँकमध्ये तुमचं अकाउंट असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म देताना त्या बँकेचं अकाउंट जोडलं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कोणत्या आहेत त्या बँका, व्हिडिओमध्ये आपण पुढे अपडेट पाहणार आहोत. त्या बँकामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे, त्या अगोदर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींचा हा जो 10वा हप्ता असणार आहे, हा 10वा हप्ता एकदम जबरदस्त हप्ता असणार आहे. कारण की लाडक्या बहिणींना ऑलरेडी 8वा 9वा हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. 8व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा झाले. 9व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा झालेलं आहे आणि आता 10व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पडणार आहे, जमा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया आणि ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार. तर बघा, तसेच 10वा हप्ता जो आहे तो कोणत्या महिलांना मिळणार. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की 10वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हो, तुम्ही एकदम खरं ऐकलं आहे. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. फक्त तुमचा अर्ज पात्र पाहिजे, म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र पाहिजे, तुमचा अर्ज मंजूर पाहिजे, तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे, बँकेची KYC ची प्रक्रिया कंप्लीट पाहिजे. या सर्वच्या सर्व गोष्टी जर तुमच्या ओके मध्ये असतील तर आणि तरच तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे. त्यानंतरचा लाडक्या बहिणींचा पुढचा प्रश्न, 10व्या हप्त्याची रक्कम किती मिळणार, 1500 मिळणार की 2100 मिळणार. तर बघा, याचं उत्तर सिंपल आहे. अजूनपर्यंत 2100 रुपयाबाबत निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे 1500 रुपयेच तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत, पैसे मिळणार आहेत. ही या ठिकाणी मोठी अपडेट आहे. त्यानंतर भरपूर महिलांचा प्रश्न होता की दादा, आम्हाला मागील पैसे येणार का, आमचे काही हप्ते थकीत आहेत, तर त्या थकीत हप्त्याचे पैसे आम्हाला मिळणार का. तर या ठिकाणी बघा, समजा आता 10व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात पडणार आहेत आणि समजा तुमचा पाठीमागचा 9वा हप्ता बाकी असेल किंवा 8वा हप्ता काही महिलांचा बाकी असेल, तर बघा, तुम्हाला ते पैसे सोबत दिले जातील. 8व्या 9व्या हप्त्यासोबत तुम्हाला ते पैसे मिळतील. म्हणजे समजा एक हप्ता बाकी असेल तर तुम्हाला 1500 अधिक 1500, बघा, एक हप्ता बाकी असेल तर 1500 अधिक 1500 3000 रुपये मिळतील. 2 हप्ते बाकी असतील तर 3000 अधिक 1500 म्हणजे
या महिलांना थेट 4,500 रुपये मिळतील. ठीक आहे, आता तुमचा डाऊट या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. सर्व गोष्ट तुम्हाला एकदम परफेक्टली व्यवस्थितपणे आपण समजावून सांगितलेलं आहे. आता मग अशी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे 5 बँक अशा आहेत ज्या बँकेचं जर तुम्ही म्हणजे बँकेचं जर तुम्ही अकाउंट जोडलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे लाडकी बहीण योजनेचे सर्वात अगोदर जमा होणार आहेत. तर ती कोणती बँक आहे, तर त्या बँकेचं नाव आहे आणि सर्वात पहिली जी बँक आहे या बँकेचं नाव आहे पोस्ट बँक. जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलेलं असेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. बघा, इंडियन पोस्ट बँकेचं अकाउंट पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपण सविस्तर अपडेट पाहूया. पोस्ट ऑफिस इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तुमचे जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या पोस्टाच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येतात. पण पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम आहे की त्याचा मेसेज लवकर येत नाही आणि मेसेज लवकर येत नाही. बघा, कधी कधी असं होतं की पोस्ट बँकेचे विषय काय आहे, बघा, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तर जमा होतात परंतु जो SMS असतो लाडकी बहीण योजनेचा पैसे जमा झाल्याचा तो कधी कधी उशिरा येतो. काही महिलांना येतो वेळेवरती, टायमिंगवरती, काही अकाउंटमध्ये, परंतु कधी कधी असं होतं. परंतु बघा, जर पोस्टच बँकेचं अकाउंट असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्याच खात्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे, बघा, जवळपास 40 ते 50% महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना पोस्ट बँकेचेच अकाउंट दिलेले आहे. त्यामुळे बघा, काही टेन्शन नाहीये. याच्यामध्ये आधार कार्ड बँकेसोबत सुद्धा ऑटोमॅटिकली लिंक होऊन जातं. त्यामुळे पैसे पडण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, दुसरी जी बँक आहे त्या बँकेचं नाव आहे SBI बँक. बघा, SBI ही सर्वात जलद व प्रचलित व नामांकित अशी बँक आहे. तर बघा, SBI बँकेचं जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तर या ठिकाणी बघा 2 नंबरला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र शासनाचे अंतर्गत चालवली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचंड मोठी बँक आहे. यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे लवकर येतात. त्यासाठी खाते खोलणारे लाभार्थी देखील भरपूर आहेत. योजनेमध्ये अर्थातच ग्राहकांची संख्या जास्त आहे, पण तरी देखील योजनांचे पैसे आहेत ते अत्यंत तातडीने या बँकांमध्ये जमा केले जाणार आहेत. बघा, SBI बँक असेल तरी सुद्धा लवकर पैसे येणार आहेत. त्यानंतरची 3 नंबरची बँक आहे, तिसरी बँक आहे ज्या बँकेमध्ये 10व्या हप्त्याचे पैसे लवकर येणार आहेत. ती बँक आहे महाराष्ट्र राज्याची बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र. बघा, बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक आहे. या ठिकाणी बघा, तिसरी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची बँक ऑफ महाराष्ट्र, त्या ठिकाणी पैसे लवकर येतात. यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे लवकर येतात. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, कोणतीही अन्य योजना असू द्या. ठीक आहे, त्यानंतर बघा, चौथी जी बँक आहे त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया. तर बघा, बँक ऑफ इंडियाचं जर तुम्ही खाते जोडलेलं असेल तर देखील ही एक मोठी बँक आहे. त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीमध्ये ही बँक येत असते. या बँकेमध्ये सुद्धा सरकारी योजनांचे पैसे लवकर जमा होत असतात. त्यामुळे बघा, ही बँक असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकर 10वा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढची बँक आहे. पुढची बँक आहे प्रायव्हेट बँक. बघा, HDFC बँकेचं जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि शेवटची 5वी बँक आहे, पण बघा, प्रायव्हेट बँक आहे पण सगळ्यात मोठी अशी बँक म्हणजे HDFC बँक. तर HDFC बँकेमध्ये देखील हा हप्ता जमा होणार आहे व लवकर जमा होणार आहे. बघा, या 5 बँक जर असतील तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील. आणि समजा इतर कोणत्याही तुम्ही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या तरी सुद्धा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. या बँकांमध्ये सुद्धा पैसे टायमिंग वरती, वेळेवरती जमा होणार आहेत. परंतु या 5 बँकमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात जलद पैशाचं वाटप होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती पाठीमागच्या काळामध्ये 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्याच्या आनंदामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वाटप करण्यात आलं. पैठणी साडीची जी विनर महिला होती त्या होत्या पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील. तर त्या महिलांना त्यांना आपण साडी पोस्टाच्या माध्यमातून 100K सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे आपण त्यांना साडीचं वितरण केलेलं आहे. आता बघा, सर्वला आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर्ससाठी खुशखबर असणार आहे. बघा, 100K टार्गेट तर आपल्या चॅनलचं पूर्ण झालेलं आहे, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचं. आता आपले टार्गेट आहे 200K सबस्क्रायबर्स. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी सुद्धा आपण 2 पैठणी साडीचं वाटप करणार आहोत. बघा, ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस आपण एका पैठणी साडीचं वाटप केलं होतं. परंतु ज्यावेळेस आपल्या चॅनलवर 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस आपण 2 पैठणी साडीचं वाटप करणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरत जाऊ नका. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्की कोणत्या महिलांना मिळतात या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतो. बघा, तुमचा फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर
अप्रूव्ड झालेला आहे फॉर्म लाडकी बहिणींचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे। तर अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येतो। ठीक आहे, अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर असा मेसेज तुमच्या मोबाईल नंबरवरती येतो। जर तुम्हाला असा मेसेज आलेला आहे तरच तुम्हाला लाडकी बहिणींचे पैसे मिळणार आहेत। ही पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। तसेच बघा, महाराष्ट्र राज्यामधील हे 36 जिल्हे आहेत आणि या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10वा हप्ता वाटप होणार आहे। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती जिल्हा, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ। ठीक आहे, तर बघा हे 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तर 10वा हप्ता तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याविषयी संपूर्ण अपडेट पुढे व्हिडिओमध्ये। बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे आले तर बघा, जुलै महिन्याचे 1500 रुपये अधिक ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये अधिक सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये अधिक ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये अधिक नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये अधिक डिसेंबरचे 1500 रुपये। ठीक आहे, तर बघा एकूण 6 हप्ते लाडक्या बहिणींना वर्ष 2024 मध्ये मिळाले। म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 गुणिले जर तुम्ही 6 केलं, 6 हप्ते 24व्या वर्षी मिळाले। म्हणजे एकूण 9000 रुपये लाडक्या बहिणींना वर्ष 2024 मध्ये मिळाले। ठीक आहे, त्यानंतर वर्ष 2025 मध्ये जानेवारीचे 1500 रुपये अधिक फेब्रुवारीचे 1500 अधिक मार्चचे 1500 म्हणजे 1500चे 3 हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले। म्हणजे याचा अर्थ एकूण 4500 रुपये लाडक्या बहिणींना वर्ष 2024 आणि 25 मध्ये मिळाले। बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, वर्ष 2024 मध्ये 9000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले अधिक 4500 रुपये वर्ष 2025 मध्ये पहिल्या 3 महिन्याचे मिळाले। म्हणजे एकूण 13500 रुपये आतापर्यंत 9 हप्त्याचे लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। आता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना 10वा हप्ता वाटप सर्वात मोठी खुशखबर। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचं वाटप करण्यासंदर्भात नियोजन सुरू झालेलं आहे। गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना 100% पैसे मिळणार आहेत का त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, आज तुमच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होईल का त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी महिलांसाठी, शेतकरी महिलांसाठी, सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी आनंदाची बातमी। आज तुमच्या बँक अकाउंट मध्ये 2000 रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी 100% जमा होणार आहे। तुमचं बँक खाते आज चेक करा, तुमचा मोबाईल तुमच्या हातामध्ये ठेवा, कोणत्याही क्षणी बघा, सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी खुशखबर, कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये आज 2000 रुपये पडल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो। ठीक आहे, आज 100% 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत, जमा होणार आहेत। सर्वच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी खुशखबर, बघा लवकरच आज तुमच्या खात्यात 2000 रुपये 100% जमा होतील। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आता बघा, नमस्कार, आजची अपडेट 2 गिफ्ट वाटपासाठी तयार आहेत। पहिलं गिफ्ट आहे 2000 रुपयाचं गिफ्ट, ते तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 2000 रुपयाचं गिफ्ट हे नमो शेतकरी योजनेचं असणार आहे आणि 10व्या हप्त्याचे 1500 रुपयाचं गिफ्ट असणार आहे। सोबत 8व्या 830 रुपये गॅसच्या 830 रुपयाचं गिफ्ट असणार आहे। तर बघा, गुढीपाडवा स्पेशल अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करणार आहोत। तर बघा, जेवढ्या पण पात्र महिला आहेत, पात्र लाभार्थी आहेत, त्यांना एकूण 4330 रुपये आता लवकरच मिळणार आहेत। 2000 रुपये तर आज 100% मिळणार आहेत। तसेच पाडव्याचे 1500 रुपये सुद्धा देण्याबाबत आज लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। ठीक आहे, तसेच बघा, काही निवडक महिला आहेत, बघा जवळपास निवडक 8 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्या दुहेरी योजनेचा लाभ घेतात। म्हणजे दुहेरी योजना म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि नमो शेतकरी या योजनेचा सुद्धा लाभ घेतात। तर अशा महिलांना आज 2000 रुपये लाडकी बहीण योजनेचे नमो शेतकरी योजनेचे पडणार आहेत आणि त्यानंतर 500 रुपये यांना 10व्या हप्त्याचे मिळणार आहेत। यांचे 1000 रुपये वजा होणार आहेत, 1500 ऐवजी 500च मिळणार आहेत, कारण की या महिलांना दुसऱ्या योजनेमधून म्हणजे नमो शेतकरी, PM किसान या योजनांमधून पैसे जमा होत असतात। त्यामुळे या महिलांना 2500 रुपये असे मिळणार आहेत। एकूण 8 लाख महिला आहेत ज्या दुहेरी योजनेचा लाभ घेतात, अशी आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे। तसेच आता सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आता लाडक्या बहिणींना पहिलं जे गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा या योजनेचं। तर बघा, लाडक्या बहिणींच्या आतापर्यंत 3 गॅसचे पैसे जमा झालेले आहेत।
3 गॅस पैकी एका गॅसचे पैसे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यात मिळाले. आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे दुसऱ्या गॅसचे पैसे कधी मिळणार. तर बघा, जेवढ्या पण उज्ज्वला गॅसच्या लाभार्थी महिला आहेत अशा सर्व लाडक्या बहिणी तसेच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्वच महिला या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत. वर्षातून तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. फक्त तुमचा जो घरातील गॅस सिलेंडर आहे तो कुटुंबातील महिलेच्या नावावरती असायला हवा. जर पुरुषाच्या नावावरती असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. मग तुम्हाला जर समजा तुमच्या मिस्टरांच्या नावावरती जर गॅस कनेक्शन असेल किंवा तुमच्या घरातील अन्य कोणत्याही पुरुष व्यक्तीच्या नावावरती जर गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. मग तुम्हाला ते गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करावं लागेल. तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ती प्रक्रिया किंवा ती प्रोसेस तुम्ही पार पाडू शकता. त्यानंतर तुम्हाला सुद्धा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला पैसे मिळतील. ठीक आहे. आता मग तुमचा प्रश्न असेल की किती पैसे मिळतील. तर बघा, एका गॅसचे तुम्हाला 830 रुपये मिळतात. तर बघा, 2 गॅसचे मग 830 अधिक 830 आणि तिसऱ्या गॅसचे 830 म्हणजे वर्षाला या योजनेतून तुम्हाला 2490 रुपये एकूण दिले जातात. ठीक आहे. एक गॅसचे पैसे 830 रुपये महिलांना मिळाले आहेत. आता दुसऱ्या गॅसचे 830 रुपये लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी दुसरं गिफ्ट असणार आहे. दुसरं गिफ्ट आहे ते म्हणजे 10वा हप्ता. आता लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे मिळाले. आता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता वितरित होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आनंदाची बातमी. तसेच बघा, लाडकी बहीण जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, तुम्हाला जर 10वा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आता तुम्हाला काही नियम फॉलो करावे लागतील. या नियमामध्ये जर तुम्ही बसलात तरच तुम्हाला 10वा हप्ता पडणार आहे. 10व्या हप्त्याचे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर आता आपण नियम क्रमांक 1 जाणून घेऊया. तर नियम क्रमांक 1 आहे आधार कार्डचा नियम. तर बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक पाहिजे. जर तुमचं आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक असेल, तुमची बँकेची केवायसी, बघा केवायसी सुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल प्ले करते. केवायसी जर ओके असेल, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम नसेल, तुमचा लाडकी बहिणीचा अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला आता 10वा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता दुसरी अपडेट, ही अपडेट तुम्हाला पुढील 2 ते 3 महिन्यानंतर करायची आहे. ही अपडेट आहे नियम क्रमांक 2. हा नियम नवीन नियम आहे. हा नियम सर्व महिलांना लागू होत आहे. लाडकी बहिणींच्या हा नियम सर्व महिलांना फॉलो करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा, केवायसीचा हा नियम आहे. आता तुम्हाला दरवर्षी 1 जून, बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, दरवर्षी 1 जून ते 1 जुलै 1 जून ते 1 जुलै हा जो महिनाभराचा कालावधी आहे, या महिनाभराच्या कालावधीमध्ये सर्व महिलांना केवायसी आता करावी लागणार आहे. लाडकी बहिणींचा जर तुम्हाला कंटिन्युअसली लाभ मिळवायचा आहे, इथून पुढेही जर तुम्हाला लाभ मिळवायचा आहे, आता बघा 2-3 महिन्याने लाडकी बहीण या योजनेसाठी 1 वर्ष पूर्ण होणार आहे. जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झालेली होती. म्हणजे लाडकी बहिणींचा आता वर्धापन दिन सुद्धा जवळ आलेला आहे. त्यावेळेस सुद्धा लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं जाऊ शकतं, अशी या ठिकाणी अपडेट आहे. महायुती सरकार ही योजना एकदम सुरळीतपणे चालवत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता कोणतीही अडचण येणार नाही. ही योजना आता 5 वर्ष व्यवस्थितपणे चालणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर नियम क्रमांक 3 आहे 4 चाकी वाहन उत्पन्नाचा नियम. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुमचा लाभ थांबवला जाईल. जर तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी सुद्धा तुमचा लाभ थांबवला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्त्याचा बोनस वाटप झालेला आहे. 9 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना एकूण जे पैसे मिळाले आहेत ते मिळाले आहेत एकूण 13,500 रुपये मिळाले. आता 10वा हप्त्याचा बोनसचं गिफ्ट जमा होणार आहे. म्हणजे 10वा हप्ता आता लवकरच वाटप होणार आहे, अशी या ठिकाणी सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. तर एक्झॅक्टली कधी पैसे वाटप होतील, तर सर्वात पहिली गुड न्यूज आहे, लवकरच 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. लवकरच म्हणजे कधीपर्यंत पैसे वाटप होतील, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता 10वा हप्ता जमा होणार आहे. आणि विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे. सर्व जिल्ह्यातील, मग कोणत्याही महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कोणाकोपऱ्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, या 36 जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत 10व्या हप्त्याचे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 100% 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, हे तर समजलं की 100% 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजना सुरूच आहे. लाडकी बहीण योजना बंद नाही. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे दर महिन्याला पात्र लाडक्या बहिणींना 100% लाभ दिला जाणार. महायुती सरकार ही योजना व्यवस्थितपणे चालवत आहे. तर बघा आता तुमच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत जमा होतील. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आता एप्रिल महिना सुरू होत आहे आणि एप्रिल महिन्यातच 10वा हप्ता वाटप होणार आहे. तर बघा 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये 36 जिल्ह्यामध्ये 10व्या हप्त्याचं वितरण होईल.